नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे ऑर्डनेस फॅक्टरी देहू रोड पुण्याकरता इथं वॅकन्सी निघालेली आहे. 2025 साठी भरती असणार आहे. याच्यामध्ये ही जी भरती जी निघालेली आहे डेंजर बिल्डिंग वर्कर हे तुमचं पदाचं नाव असणार आहे. DBW साठी टोटल इथं 50 पदांसाठी ते वॅकन्सी निघालेली आहे. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी NCTVT, SCVT आपल्याला ITIचं सर्टिफिकेट असेल ते इथं अप्लाय करू शकता. नोकरी टिकणार असेल देहू रोड पुण्याकरता. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी. अर्ज पद्धत असणार आहे ऑफलाईन. ओके. ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑफलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते पण मी सांगणार आहे, दाखवणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे ते पण मी सांगणार आहे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी आणि फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे ऑर्डनेस फॅक्टरी देहू रोड करता इथे वॅकन्सी असणार आहे पुण्याकरिता. ओके. पुणे महाराष्ट्र करता इथे वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये एंगेजमेंट दिलेली आहे आपल्याला टर्न बेसिस DBW साठी इथे वॅकन्सी असणार आहे. फुल ॲडव्हर्टाइजमेंट नोटिफिकेशन आहे. ओके. जी की इथं आलेली आहे 2025 ची. ओके. आता याच्यामध्ये मोबाईल क्रमांक, फोन नंबर, फॅक्स नंबर दिलेला आहे, ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, जे की तुम्हाला करायचं असेल मेल वगैरे तर लागू शकतो. ओके. त्याच्यामध्ये दिलेले आहे ऑफलाईन ॲप्लिकेशन फॉर इन्व्हाईट फॉर्म, एक्स अपेंडिशिप फॉर्म, अटेंडन्स ऑपरेटर केमिकल प्लांटसाठी तर वॅकन्सी असणार आहे. EOCP ट्रेड याच्यामध्ये एक्स अपेंडिशिप्स EOCP ट्रेड NCTVT नाऊ NCVT फॉर्म. ओके. ऑर्डनेस फॅक्टरी और EOCP ट्रेड NCVT गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स फॉर्म गव्हर्नमेंट ऑफ फिलिंग ऑफ द वॅकन्सीज. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे टर्न बेसिस जॉब असणार आहे DBW साठी, डेंजर बिल्डिंग वर्कर साठी पर्सनल कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे. वर्क ऑर्डनेस फॅक्टरीमध्ये असणार आहे देहू रोड पुण्यामध्ये महाराष्ट्राला. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे इंडियन जे मुनिस्टेशन इंडियन लिमिटेड फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. याच्यामध्ये वॅकन्सी असणार आहे 1 इयरसाठी इथे वॅकन्सी असणार आहे, 1 वर्षासाठी. अप टू आपल्याला मॅक्सिमम पिरियड असणार आहे 4 वर्षापर्यंत. 1 ते 4 वर्षापर्यंत आपल्याला इथं वॅकन्सी आपल्याला असणार आहे. इथं पदभरतीमध्ये पिरियड ऑफ इथं दिलेला आहे आपल्या ऑर्डनेस फॅक्टरी देहू रोड पुण्याकरता इथं वॅकन्सी असणार आहे. परफॉर्मन्स बेस आपल्याला ठेवण्यात येणार आहे. ओके. 1-1 वर्षामध्ये तुमचा परफॉर्मन्स चेक केला जाणार आहे. ॲप्लिकेशन रिसीव्ह फ्रॉम द एनी अदर मोड, ऑफलाईन मोड एक्सेप्टेबल असणार आहे, जे की तुम्हाला मी ते सांगणार आहे. देखीए जी की पोस्ट दिलेली आहे, बेसिक पे वगैरे सॅलरी वगैरे दिलेलं आहे. नेम ऑफ द पोस्ट, त्याच्यानंतर बेसिक पे दिलेलं आहे, स्किल दिलेली आहे आणि वॅकन्सीज दिलेल्या आहे टोटल ऑफ. ओके. तर टर्न बेसिस आपल्याला DBW साठी वॅकन्सी असणार आहे. पगार असणार आहे 19,900 प्लस असणार आहे, म्हणजे 20,000 रुपये पगार. लेवल आपल्याला असणार आहे स्किलमध्ये आपल्याला इथं स्किल असणार आहे आणि इथं 50 वॅकन्सी टोटल असणार आहे कॅटेगरीनुसार. UR साठी 22 वॅकन्सी, OBCला 13 वॅकन्सी, STला 7 वॅकन्सी, STला 3 वॅकन्सी, EWSला 5 वॅकन्सी, एक सर्व्हिसमॅनला 5 वॅकन्सी. अशा पद्धतीने असणार आहे. ओके. हॅशटॅग हॉरिझॉन्टल वगैरे दिलेले आहे. त्यानंतर इथं अभाव दिलेला आहे आपल्याला. पोस्ट आपल्याला नॉट इंडिव्हिज्युअल PWD साठी कोणत्याही प्रकारची वॅकन्सी इथं नाहीये. ओके. लक्षात द्यायचं आहे. ओके. त्यानंतर दिलेलं आहे द नंबर ऑफ वॅकन्सी जी असणार आहे ह्याच्यामध्ये डिपेंडिंग फॉर द अपॉन रिक्वेस्ट फॉर ऑर्डनेस फॅक्टरी देहू रोड पुण्याकरता असणार आहे. ओके. त्यानंतर जर टर्न बेसिस इथं काम असणार आहे ऑटोमॅटिकली आपल्याला इथं मॅक्झिमम पिरियड झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला 4 वर्षानंतर आपल्याला इथं विदाऊट फॉर एनी नोटिसमध्ये आपल्याला काढण्यात येतात. ओके. लक्षात द्यायचं. त्यानंतर इथं एम्प्लॉयमेंटला कॅन फॉर टर्मिनेट एनी टाईम तुम्हाला टर्मिनेट पण करू शकता. तुमचं काम वगैरे नीट करत नसाल, सुट्ट्या मारत असाल ड्युरिंग आपल्याला पिरियडमध्ये आपल्याला दिलेलं आहे. एंगेजमेंट वगैरे जे असणार आहे त्याच्यानं 1 मंथ आपल्याला नोटीस पिरियड द्यावा लागेल. त्यानंतर आपल्याला आपण काम पण सोडू शकतो 1 मंथच्या नोटीस पिरियडमध्ये. ओके. त्यानंतर इथं सांगितलं आलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला क्वालिफिकेशन, जे की एक्स अपेंडिशिप EOCP अँड NCTVT ऑर्डनेस फॅक्टरी और EOCP NCTVT अँड NCVT कॅन्डिडेट्स फॉर गव्हर्नमेंट प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स ॲट याच्यामध्ये तुम्ही काम केलं असेल तिथं चालणार आहे. ओके. एज लिमिट दिलेलं आहे 18 ते 40 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आता लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्यासाठी आजच्या दिवसापासून ते 21 दिवसापर्यंत. पब्लिकेशन फॉर ॲडव्हर्टाइजमेंट फॉर न्यूजमध्ये आल्यानंतर एज त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे, त्या एजनुसार आपल्याला अप्लाय करायचं आहे. OBC, NCL, SC, ST एक EWSला सूट असणार आहे. SC, STला 5 वर्ष सूट असणार आहे याच्यामध्ये. OBC, NCLला 3 वर्ष सूट असणार आहे. एक सर्व्हिसमॅनला तर 3 वर्ष सूट असणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे 3 वर्ष सर्व्हिस केलेली असेल तुम्हाला सूट भेटते. ओके. सॉरी. ओके.
ॲप्लिकेशन फीस कोणत्याही प्रकारची फी नसणार, शून्य फीज असणार आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी कॅन्डिडेटला इथं रिक्वायर्ड असणार डाउनलोड फॉर द प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म लिंक. ओके. प्रोव्हाईड दिलेल्या आहे वेबसाईटवर आपल्याला डाउनलोड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला तो पोस्ट ऑफिसने आपल्याला पाठवायचा आहे. अपेंटिशिप्स AOCP ट्रेड वगैरे इथं दिलेलं आहे. फिलिंग ऑफ द सेम ब्लॉक लेटर फॉर्म भरायचा आहे. ओके, मोठ्या लिपीमध्ये. त्यानंतर इथं 3 एक्स्ट्रा कॉपीज आपल्याला फोटोग्राफ द्यायची. त्याच्यामध्ये 3 एक्स्ट्रा फोटोग्राफ पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये नाव पाहिजे मागच्या साईडला, डेट टाकायची आहे आणि आपल्याला इथं बॅक साईडला ओके आणि तारीख टाकायची. ओके, असं दिलेलं आहे. त्यानंतर हा जो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डिनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे 412101 या पिन कोडवर टाकायचा आहे. आपल्याला पोस्ट करायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला आपल्याला क्लिअरली इथं ॲप्लिकेशन्स बद्दल टर्न बेसिस DBW करता इथं वॅकन्सी असणार आहे. पर्सनल ऑन कॉन्ट्रॅक्टसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे रूल्स वगैरे बद्दल आपण बघू. कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे जे की आपल्याला कंडिशन्स वगैरे चेक रेग्युलरली बेस आपल्या वेबसाईट वगैरे चेक करायची आहे. आता याच्यामध्ये क्लोजिंग डेट दिलेली आहे आजच्या दिवसापासून 21 दिवसापर्यंत आपल्याला लास्ट डेट असणार आहे इथं अप्लाय करण्यासाठी. ओके, आजची नोटिफिकेशन आहे लेटेस्ट. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला पिरियड दिलेला आहे आपला पेड असणार 1 ते 30 दिवसापर्यंत आपल्याला पेड सॅलरी म्हणजे तुम्हाला सुट्टी भेटू शकते त्या 30 दिवसापर्यंत. ओके, त्यात पैसे तुम्हाला भेटणार आहे. प्लस आपल्याला तुम्हाला ड्रेस अलाउन्स भेटणार आहे. 8 घंट्याची ड्युटी असणार आहे. आता 8 तासाची ड्युटी. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला मिड ऑफ आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, रेग्युलर एम्प्लॉय वगैरे इथं फॅसिलिटी सारखी असणार आहे. सेंट्रल DA वगैरे आपल्याला इथे दिलेलं आहे. हाऊस रेंट अलाउन्स वगैरे आपल्याला सिटिझनशिप नॉट ॲप्लिकेबल. ओके, त्यानंतर इथे दिलेलं आहे इन केस अवेलेबिलिटी कंपनी फॉर क्वार्टर्स प्रोव्हाइडली फॉर द गिव्हिंग फॉर द अलॉवमेंट अँड क्वार्टर्स लायसन्स फी क्वार्टर्स फॉर द डेडिकेट फॉर द रेट्स अँड रेग्युलर वर्कमॅन. त्याच्यात काय सांगितलं आलेले अवेलेबल जर असली तुमच्या याच्यासाठी क्वार्टर्स असले सरकारी क्वार्टर तुम्हाला भेटेल. त्यासाठी तुम्हाला पैसे तर भरावे लागतील आणि जर कोणी तर रेग्युलर बेसिसवाला जर आला आणि त्याला जर क्वार्टरची आवश्यकता असली तर तुम्हाला काढण्यात येईल तिथून असं सांगण्यात येत आहे. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे 3% आपल्याला याच्यामध्ये रोटेटेड ऑफ द आपल्याला रुपीजमध्ये आपल्याला भेटणार आहे. ड्युरिंग ऑफ द ॲन्युअल आपल्याला भेटणार आहे परफॉर्मन्स बेस 3%. ओके, त्यानंतर दिलेले परफॉर्मन्स बेस इंडिव्हिज्युअल फिक्स आपल्याला टर्म एम्प्लॉयमेंट असणार आहे. त्यानंतर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स अँड रेटिंग दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. ओके, ॲज अ ॲप्लिकेबल फॉर द क्लोजिंग फॉर द पे स्केल. ओके, त्यानंतर इच युअर आपल्याला दिलेलं आहे एम्प्लॉयमेंटसाठी. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आपल्याला प्रूफ असणार आहे. 3 मंथपर्यंत आपल्याला टाईम टू टाईम आपल्याला इथे परफॉर्मन्स चेक केली जाणार आहे. 3 महिन्यामध्ये कशी काय काम करतोय आपण. त्यानंतर आपल्याला पुढचे दिवस इथे वाढवण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे पर्सनल आपल्याला एंगेज दिलेलं आहे. EPF वगैरे आपल्याला असणार आहे एम्प्लॉयमेंटसाठी. ओके, त्यानंतर इथं दिलेलं आहे पर्सनल आपल्याला एंगेजमेंट बेसिस आपल्याला इलेक्ट्रिसिटी दिलेलं आहे. बोनस वगैरे भेटणार आहे. टाईम टू टाईम जॉब आपल्याला सिव्हिलायझेशन असणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग हँडलिंग असणार आहे मिलिटरीमध्ये. ओके, याच्यामध्ये तर आपल्याला AOCP पर्सनल ऑफ कंपल्सरी असणार आहे. 1 मंथ आपल्याला एक इन होअर असणार आहे. ओके, याच्यामध्ये सेल्फ हँडलिंग असणार आहे आपल्याला. ओके, त्यानंतर द मोड ऑफ सिलेक्शन जे दिलेलं आहे इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्यासाठी हा सिलेक्शन प्रोसेस जे असणार कॅन्डिडेटसाठी आपल्याला जे सारे ऑन द मार्क असणारे स्कोर NCTVTमध्ये जेवढे मार्क तुम्हाला आलेले असतील आपल्याला प्रॅक्टिस टेस्टमध्ये त्या पर्सेंटेजवर तुम्हाला इथं सिलेक्शन केलं जाणार आहे ऑर्डिनन्स फॅक्टरी देहू रोड पुण्यासाठी. ओके, NCVT SCVTचं सर्टिफिकेट आपल्याकडे लागणार आहे. वेटलेस जे असणार NCVT सर्टिफिकेशन आणि NSC एक्झामिनेशन टेस्ट असणार आहे. NCVTचे 80% असणार आहे. NSCची 20% असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिकल टेस्ट आपली घेण्यात येणार आहे. ते झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. जे मेरिटनुसार तुमचं बोलवण्यात येणार आहे. ओके, त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर इन केस रिजेक्शन झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस ऑन अमाउंट ऑफ द नॉन अवेलेबिलिटी फॉर द रिक्वायर्ड डॉक्युमेंटेशन्स नो मीटिंग फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट क्रायटेरिया एज क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲडिशनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑर्डर मेरिटली डिसिप्लिन कॅटेगरी वाईज द ॲडिशनल कॅन्डिडेट्स फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड नंबर लिमिटेड ऑफ द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स रिजेक्शन. ओके, रिजेक्शन ऑफ द ॲप्लिकेशनबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके, रिजेक्शनबद्दल इथं माहिती दिलेली आहे. जे क्रायटेरिया नसेल तुमचा काही एक्सपिरियन्स असेल किंवा रिजेक्शन पण होऊ शकता आणि जनरल कंडक्शन्स वगैरे दिलेले आहे जे की कॅटेगरीसाठी असणार आहे. सगळ्या कॅटेगरीसाठी आपण इथं बघून घ्यायचं आहे. ओके, इथं कॅटेगरी सेक्शन दिलेलं आहे. एक्सपिरियन्स वगैरे कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे. OBCला OBC सर्टिफिकेशन्स. ओके, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे डॉक्युमेंट्स वगैरे प्रोव्हाइड करावे लागतील. त्याच्यानंतर आपल्याला दिलेले प्रॅक्टिस टेस्ट कॉल लेटर्स वगैरे तुम्हाला वेबसाईटवर भेटून जातील. ईमेल ॲड्रेस मार्फत पण भेटून देतील. ओके, तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल.
ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्हाला चेक करून टाकायचा आहे. SC/ST कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे आणि बँक डिटेल भरायची आहे. ओके, TDसाठी लागणार आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला टेस्ट प्रॅक्टिस टेस्टसाठी आपल्याला ट्रॅव्हल ऑन एक्सपेन्सेस भेटणार आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा आहे. अगोदर आपल्याला बेनिफिट्स दिलेले आहे. याच्यामध्ये वर्किंगमध्ये आपल्याला पॅटर्न असणार आहे, जो की टर्म बेसिस पर्सनल असणार आहे. एम्प्लॉयमेंटसाठी याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. पर्सनल आपल्याला इथं 30 दिवसाच्या सुट्ट्या भेटणार आहे. ओके, जे की तुम्हाला पेड भेटतील. ओके, त्यानंतर 1:2 आणि 2.5 डेज आपल्याला इथं लीव्ह भेटणार आहे, जे की सर्टिफाईड एव्हरी डेज ऑफ अ मंथ. ओके, त्यानंतर पर्सनल आपल्याला ड्युरिंग आपल्याला 30 दिवसाच्या सुट्टीच्या भेटू शकते 1 वर्षापर्यंत. नंतर तुम्हाला वाढवून भेटेल. ओके, त्यानंतर एंगेजमेंट दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट रूल्स वगैरे नुसार असणार आहे. ओके, त्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे पर्सनल एंगेजमेंटबद्दल इथं 5 डेज लीव्ह मंथ इथं दिलेलं आहे. टेक कंपल्सरी 3 डेज लीव्स असणार आहे. ओके, मेडिकल वगैरे अंडर आपलं स्पेशल आपलं त्यासाठी. ओके, त्यानंतर पर्सनल आपल्याला याच्यात ऑन बेसिस असणार जॉब 1 दिवसाची कॅज्युअल लीव्ह भेटू शकते आपल्या ASL. त्यानंतर इथं मंथमध्ये आणि कॅलेंडरनुसार आपलं फ्युचर आपलं पर्सनल जॉइनिंग बिटवीन 15 डेज मंथ आपल्याला इथं असणार आहे. 1 डे आपल्याला कॅज्युअल लीव्ह असणार आहे. ओके, टर्न बेसिस जॉब असणार आहे. याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. हॉस्पिटल फॅसिलिटीबद्दल इथं भेटणार आहे तुम्हाला. ऑर्डिनरी फॅक्टरीमध्ये त्यांची हॉस्पिटल असतात. ओके, ते पण फॅसिलिटी भेटून जाते. आणि त्यानंतर इथं सेफली वगैरेसाठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. फिमेल पर्सनलसाठी इथं दिलेली आहे मॅन्डेटरी संपूर्ण माहिती. 1 वर्षासाठी 1 ते 4 वर्षापर्यंत तुमच्या इथं कामासाठी तुम्हाला इथं घेण्यात येणार आहे. ओके, 4 वर्षापर्यंत. तुमचं 1-1 वर्षामध्ये 6-6 महिन्यामध्ये परफॉर्मन्स चेक केली जाते. त्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला 4 वर्षापर्यंत इथं पूर्ण तुम्ही काढू शकता. इथं दिलेलं आहे. टॅक्स इन्कम वगैरे माहिती वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये दिलेले आपल्याला प्रमोशन्स, OT अलाउन्स असणार, लोन आणि ॲडव्हान्स इंटरेस्ट सबसिडीज असणार आहे. मेडिकल फॅसिलिटीज असणार आहे. याच्यानंतर कॉन्ट्रिब्युशन ॲडव्हान्स असणार आहे. स्कूल फी रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर TTC, LTC, LTA फॅसिलिटीज असणार आहे. ग्रँट ऑफ सँडी लीव्हज असणार आहे. स्टडी लीव्ह असणार आहे, सॉरी. ओके, स्पॉन्सरशिप ऑफ हायर स्टुडंटसाठी आणि याच्यामध्ये वर्करमॅनसाठी तर मंथली आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तर बेनिफिट्स असणार आहे. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला टर्न बेसिस पर्सनल जॉब असणार. डेव्हलपमेंटसाठी नाईट शिफ्ट असू शकते ओनली, नाही तर कधी डे शिफ्ट असू शकते. सगळ्या रुटेड शिफ्टमध्ये आपल्याला तर रेग्युलर बेसिसचं काम करावं लागतं. याच्यामध्ये दिलेली आपल्याला पर्सनल आपल्याला रिक्स अलाउमेशनसाठी तर माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये दिलेली आहे. आता पुढे गेल्यानंतर बेनिफिट्सबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर परफॉर्मन्स आपल्याला पर्सनल दिलेली आहे. आपल्याला परफॉर्मन्स आपल्याला चेक केला जातो. म्हणजे आपला 6 महिन्यातून एकदा परफॉर्मन्स इथं चेक केला जातो. तुम्ही कशा पद्धतीने काम करताय, किती सुट्ट्या मारलेल्या आहे. ओके, असं. त्यानंतर इथं दिलेलं आहे एंगेजमेंटबद्दल माहिती दिलेली आहे. फुल बेसिस आपल्याला इथं दिलेलं आहे. संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर इथे लीव्हज, कंपनी हॉलिडेज करता येते. रेग्युलर बेसिस आपल्याला एम्प्लॉयला दिलेलं आहे. आता एम्प्लॉयला याच्यामध्ये एंगेजमेंट दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला नोटीस दिलेलं आहे. बेसिक पे प्लस डी असणार आहे नोटीससाठी. आता कॅल्क्युलेशन असणार आहे कॅन्डिडेटसाठी इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, याच्यासाठी. ओके, त्यानंतर आता इथं दिलेलं आहे इन्शुअर रिलायबिलिटी क्रायटेरिया एंगेजमेंटसाठी तर माहिती दिलेली आहे. अदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे कॅन्डिडेटसाठी. ओके, त्यानंतर इथं कॉल लेटर दिलेली आहे, ॲडमिट कार्ड दिलेलं आहे, डेट टेस्ट दिलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये दिलेले आहे ऑर्डिनन्स फॅक्टरी देहरोड पुणेला वॅकन्सी असणार आहे. व्हेरिफिकेशन इलेबिलिटी कॅन्डिडेट दिलेलं आहे. रेफरन्स ओरिजिनल डॉक्युमेंट दिलेलं आहे. डन. ओके, त्यासाठी प्रॅक्टिससाठी टाईबद्दल इथं रिझन ऑफ टाईबद्दल इथं माहिती दिलेली आहे. का याच्यामध्ये आपल्याला जे की टाय सेम मार्क पडता कोणाला NCVTमध्ये, SCVTमध्ये डेट ऑफ बर्थनुसार तुम्हाला भेटतं. कॉल लेटरमध्ये मेन्शन केलं जातं. ओके, स्किल चेक केली जाते. ओके, अशा पद्धतीचं इथं दिलेलं आहे नोटिफिकेशन. त्याच्यानंतर इथं ॲडव्हर्टाइजमेंटसाठी दिलेलं आहे. हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळते. तर आता ऑर्डिनन्स फॅक्टरी देहरोड पुण्यासाठी इथे वॅकन्सी असणार आहे. त्याच्या इथे वेबसाईट लिंक वगैरे दिलेलं आहे MILची. ओके, त्यानंतर आता पुढचे आपण ॲप्लिकेशन फॉर्म बघू. आता त्याच्यामध्ये दिलेले आहे ॲप्लिकेशन्स फॉर्म, जो की तुम्हाला पाठवायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर टर्म बेसिस DBW पर्सनल ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉबसाठी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला फोटोग्राफ्स लावायचा आहे सगळ्यात आधी. ओके, सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफ्स याच्यामध्ये द्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये टू चीफ जनरल मॅनेजर ऑर्डिनन्स प्रॅक्टिस देहू रोड पुणे करता इथं 41/2101 हा पिनकोड असणार आहे. याच्यामध्ये पाठवायचा आहे. ब्लॉक लेटरमध्ये म्हणजे मोठ्या लिपीत फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला टर्म बेसिस DBW पर्सनल ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस लिहिलेलं आहे पोस्ट. ओके, नेम ऑफ द ब्लॉक लेटर आपल्या 10वीच्या सर्टिफिकेशन तसं नाव टाका. बोर्ड सर्टिफिकेटचं 10वीचं. फादर अँड हजबंड नेम टाकायचं आहे महिला असेल तर. ओके,
आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आपली, एज टाकायची आपल्याला, ॲप्लिकेशन आजच्या तारखेला किती डेट आहे तुमची आणि ते एज किती आहे, कास्ट तुमची एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-सी-एल, जी-पी असेल ते टाकायची आहे. एक सर्व्हिसमॅन असेल ते टाकू शकता तुम्ही, ते सोडून द्यायचं आहे. आपला ॲड्रेस द्यायचा आहे, पिनकोड आणि फुल ॲड्रेस इथं भरायचा आहे. जोही परमनंट असेल तो ॲड्रेस, फोन नंबर, मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ॲड्रेस कंपल्सरी असणार, मोबाईल नंबर कंपल्सरी. 2 आपल्याला इथे विजिट मार्क्स वगैरे असेल तर टाका आणि सोडून द्या. ओके. मीडियम ऑफ द ट्रेड प्रॅक्टिस टेस्ट हिंदी किंवा इंग्लिश ऑप्शन चॉईस करायचं, हिंदी इंग्लिश टाकून द्यायचं. ओके. त्यानंतर इथं डिटेल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी पासून आपल्याला सुरुवात करायची. त्यामध्ये नेम ऑफ द स्कूल टाकायचं आहे. ओके. त्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव काय आपलं ते टाकायचं आहे. पास कोणत्या वर्षी झाला, इयर ऑफ पासिंग, ते एक्झामिनेशन्स पासेड आणि इयर ऑफ पासिंग. ओके. त्यानंतर मॅक्सिमम मार्क्स, टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज. इथं 10वी, 12वी, ग्रॅज्युएट, ITI, 10वी, 12वी ग्रॅज्युएटपर्यंत टाकू शकता आणि त्यानंतर ITIमध्ये असाल तर ITIमध्ये आपल्याला ट्रेडचं नाव टाकायचं आहे. आपल्याला एक्झामिनेशन कुठे दिली होती, कोणत्या ठिकाणी झाली होती, ट्रेनिंग पिरियड काय होता. ओके. NCTVT बॅच नंबर, पासिंग इयर, सर्टिफिकेशन नंबर आणि इथं द्यायचे संपूर्ण माहिती याच्यामध्ये. ओके. ट्रेनिंग पिरियडबद्दल. ओके. त्यानंतर द्यायचं आहे तिथं पासिंग, डिटेल ऑफ पासिंग इन CVT, SCVT एक्झामिनेशन, ऑर्डिनन्स प्रॅक्टिसमध्ये कुठे काम केलेलं असेल, नेम ऑफ द ट्रेड, नेम ऑफ द आपल्याला ऑर्डिनन्स ऑर्गनायझेशन, त्या नेम ऑफ द ट्रेनिंग पिरियड, NCTVT ब्रँच, ओके, पासिंग इयर, सर्टिफिकेशन नंबर आणि पर्सेंटेज द्यायचं आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स डिटेल, आता कोणत्या कंपनीत काम केलेलं असेल, डेस्टिनेशन काय होती, कुठून तर कुठपर्यंत काम केलेलं आहे, नेचर ऑफ ड्युटीज काय होते ते भरायची आहे. आता लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन, आता चेक इन लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन आपल्याला द्यायचं आहे. याच्यामध्ये येस नो आपल्याला लिहायचं आहे. जे जिथं आपल्याला येस करायचं, जो जे नसेल ते नो करायचे, ते म्हणजे आपल्याला पाठवायचे यांच्यासोबत. ओके. ॲड्रेसमध्ये याच्या एज ग्रुपसाठी सर्टिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन, NCTVT सर्टिफिकेशन, NSC सर्टिफिकेशन, AOCP टेट सर्टिफिकेशन. त्यानंतर एक्सपिरियन्स क्रायटेरिया आणि ओके, कास्ट सर्टिफिकेशन, SC, ST, OBC. त्यानंतर आपल्याला इथं OBC मध्ये कॅन्डिडेट असेल, एक सर्व्हिसमॅन असेल, त्यांचं सर्टिफिकेशन, कंप्लीट बँक डिटेल भरायची SC, ST कॅन्डिडेटनी. त्यानंतर इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, सेल्फ अटेस्टेड आपल्याला सिग्नेचर करायची आहे. त्यानंतर टू कॉपीज आपल्याला द्यायची फोटोग्राफच्या एक्स्ट्रा. ओके. त्याच्यामागे आपलं नाव टाकायचं आहे. करून घ्यायची, जर नसेल तर नो करायचं आहे. डिक्लेरेशन वाचायचं आहे, आपलं इथं नाव टाकायचं आहे, डेट टाकायची, प्लेस टाकायची, सिग्नेचर करायची, नाव टाकून द्यायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर इथं डिक्लेरेशन बाय OBC कॅन्डिडेट दिलेलं आहे, हे वाचून घ्यायचं आहे. ओके. इथं दिलेलं आहे. तर संपूर्ण तुम्हाला मी फॉर्मॅट वगैरे दिलेला आहे, त्याच्याबरोबर आपल्याला सिग्नेचर डेट करून द्या. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. याचे फॉर्म चालू झालेले 21 दिवसाची मुदत आहे, साडे 8 दिवसापासून. जर तुम्हाला याचा PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी सेंड करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. आणि याची ऑफिशियल वेबसाईट लिंक जी आहे, ऑर्डिनन्स फॅक्टरी रोड पुणेची, त्याच्यामध्ये ती पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला असं लाईक करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं, चॅनलवर पहिल्यांदा असं जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे ह्या व्हिडिओला आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.